नमस्कार, मी रेणुका. न्यूज 18 लोकमतच्या जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोतच. सुरुवातीला बघूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. भारतात 120 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर देशभरात 1916 रुग्णांवर उपचार सुरू. सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये इस्रायलनं डागली क्षेपणास्त्र. इमारतीवर झालेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू. साओ पाउलो राज्यातल्या अनेक शहरात पूर आणि भूस्खलनात 19 जणांचा मृत्यू. संख्या अजूनही वाढण्याची ब्राझील प्रशासनाकडून शक्यता व्यक्त. साओ सेबेस्टियाओ आणि बर्टियोगा शहरातले कार्निवल रद्द. मार्क झकरबर्गही इलॉन मस्क यांच्या वाटेवर. फेसबुकवर ब्लू टिकसाठी आता ट्विटरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार. 76वा बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट ठरली बेस्ट फिल्म. तर केट ब्लँकेट, त्याचबरोबर ऑस्टिन बटलर आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाचा मिळवला पुरस्कार. एडवर्ड बर्जर ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आणि ब्राझीलचं सर्वात मोठं शहर सांबाड्रोम अहॅम्बीमध्ये कार्निवल 2023चा उत्साह. गाण्यांच्या तालावर थिरकतायत नागरिक. आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात. बघूयात आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. सुरुवातीला बातमी आहे तुर्कस्तान आणि सिरिया संदर्भातली. सुरुवातीची बातमी आहे इस्तंबूलमधल्या रुग्णालयात भूकंपग्रस्त भागातील वाचलेले नागरिक त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या नुकसानाबद्दलच्या आठवणी सांगतायत. त्या अनुभव किती भयानक होता त्याविषयी सांगतायत. ते सांगताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. अंताक्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. 37 वर्षांचा सेगडेम गुलर यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपासून पती आणि 2 मुलांसह त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यांचा नवरा आणि 2 मुलं देखील यात वाचू शकले नाहीत. गुलेर यांना ढिगाऱ्याखाली कुटुंबातल्या मृतदेहांसोबत श्वासही घेता येत नव्हता. इतकी भयंकर परिस्थिती तिथे होती आणि त्यांना हालचालही करता येत नव्हती. देवाचा धावा मी सातत्यानं करत होते असं देखील त्यांनी म्हटलंय. अखेर त्यांची सुटका करण्यात यश आले, पण त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. तर 75 वर्षांच्या बेकीर यांनाही 4 दिवसांनंतर या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलंय. बासाकसेही कॅम आणि साकुरा हॉस्पिटलमध्ये या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बातमी आहे सिरियातली. तिथल्या न्यूज एजन्सी सानाच्या म्हणण्यानुसार काही हवाई हल्ले झाले, ज्यात दमास्कसमधल्या काही इमारती आणि तिथे असलेल्या एका इन्स्टिट्यूटचं नुकसान झालंय. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप एजन्सीच्या अहवालातून करण्यात आलाय. रविवारी पहाटे सिरियाच्या राजधानीत हल्ले करण्यात आले, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झालेत. पुरातन वास्तू आणि वस्तू संग्रहालयाचे महासंचालक मोहम्मद यांनी याविषयीची माहिती दिली. हा हल्ला एका हेरिटेज साईटवर होता, ऐतिहासिक वास्तूवर होता. वारसा आणि सांस्कृतिक स्थळांवर हल्ला करण्यावर बंदी घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांद्वारे खरं तर तो संरक्षित आहे. या सगळ्या भागातले महत्त्वाचे घटक नष्ट झालेत असंही त्यांनी म्हटलंय. इराणी शाळेवरही हल्ला करण्यात आला होता असं देखील ते म्हणालेत. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. बातमी आहे युक्रेनमधली. रशियाच्या सैन्यानं हल्ले करूनही खार्किव्ह प्रदेशातील युक्रेनचे सैनिक आता सज्ज असल्याचं दिसतंय. रशियाच्या सैनिकांनी क्युपियन्स भागातमधल्या तिथे सातत्यानं लक्ष केलं जातं आणि इथल्या ब्रिगेडच्या सदस्यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे. या भागातल्या काही गावांवर दररोज हल्ले होत आहेत आणि जेलेन गावात या मानवतावादी मदतीची सातत्यानं नागरिकांना गरज आहे. तिथे ते वाट पाहत आहेत. हे गाव मुख्य युद्धरेषेपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुढची बातमी. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी युक्रेनमध्ये रशियानं मानवतेविरोधात गुन्हे केले असल्याचं म्हटलंय आणि रशिया या युद्धाला जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्यात. एस्टोनियाचे पंतप्रधान काजा कॅलस यांनीही नमूद याविषयी केलं की दुसऱ्या महायुद्धानंतर या चाचण्यांमध्ये नाझीच्या गुन्ह्यांवर खटला चालवला जात होता आणि शीतयुद्धानंतर सोव्हिएत युनियननं केलेल्या गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी कुठलंही न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं नाही. पण 5 दशकांच्या सोव्हिएत काळात एस्टोनियन, लॅटव्हियन आणि लिथुआनियन लोकांच्या मोठ्या प्रमाणावर हद्दपारी झाली होती असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख बॅरल यांनी काही जो
27 राष्ट्रांचा गट आहे त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। युक्रेनसाठी लष्करी समर्थन वाढवणं आणि वेगानं मदत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। युरोपनं केलेली पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेनला मदतीचा हात देणं असं त्यांनी देखील म्हटलंय। जगभरातील सुरक्षा आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेत त्या बोलत होत्या। म्युनिकमध्ये ही परिषद पार पडली। या सुरक्षा परिषदेत कमला हॅरिस यांनी देखील संवाद साधला। आंतरराष्ट्रीय समुदायाला या गुन्ह्यांचाच म्हणजे रशियानं केलेल्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करण्यात नैतिक आणि धोरणात्मक स्वारस्य आहे, पण आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झालं तर इतर हुकुमशाही सरकारांचा फायदा घेण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि या महिन्याच्या 24 तारखेला युक्रेनवर रशियाच्या प्राणघातक आक्रमणाला 1 वर्ष पूर्ण होते। या निमित्तानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन मित्र राष्ट्रांची भेट घेणार आहेत। ते पोलंडला जाणार आहेत। युक्रेनला आपला पाठिंबा कायम असेल याबद्दल आश्वासित करण्यासाठी ही भेट असेल। व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना याविषयीची माहिती दिली। पुढचे काही आठवडे कठीण असले तरी अमेरिकेचा पाठिंबा कायम आहे असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं। बायडन यांनी सलग दुसऱ्या वर्षी युक्रेनच्या अमेरिकेतल्या राजदूतांना त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन संबोधनात त्यांच्या खास अतिथींपैकी एक म्हणून आमंत्रित केलं होतं। अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असल्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलंय। रशियाचं आक्रमण हे जगासमोरचं आव्हान आहे आणि युक्रेनला गरज लागेल तोपर्यंत अमेरिका पाठीशी उभं राहील असं वचनही बायडन यांनी दिलंय। इतरही बातम्या आपण बघतो। आता बातमी इस्रायलमधली। इस्रायलच्या सरकारचा निषेध करण्यात आलाय, कारण सरकारच्या न्यायव्यवस्थेमधल्या फेरबदलांची मागणी सातत्यानं होत होती, पण या विरोधात आता आवाज उठवला जातोय। बेंजामिन नेतन्याहू जे पंतप्रधान आहेत त्यांच्या नवीन सरकारच्या न्यायव्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याच्या मागणीसाठी तेल अवीवमध्ये हजारो इस्रायली नागरिक एकत्र आले होते। त्यांची निदर्शनं सुरू आहेत। 120 सदस्यांच्या या गटानं त्यांनी संसदेला आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडे देखील हा निर्णय रद्दबातल करण्याची परवानगी देण्याच्या भूमिकेपासून सध्या सरकारनं मागे हटावं अशी मागणी करतायत आणि त्यासाठी आंदोलक सातत्यानं एकत्र येऊन अशा पद्धतीनं निदर्शनं करतायत। नायजेरियातली बातमी आहे। इथे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीकडून आश्वासनांची खैरात केली जाते। मुख्य विरोधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले अतिकू अबुबाकर यांनी मतदानाच्या अगदी 1 आठवडा इथे प्रचार रॅलीला संबोधित केलंय। अदमावा भागात झालेल्या या प्रचार रॅलीमध्ये शेकडो समर्थक यावेळी सहभागी झाले होते। आता इतरही बातम्या बघूयात। भारतात 120 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। भारतात एकूण देशभरामध्ये 1916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। केरळमधल्या एका कोरोना बळीसह कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,30,761 वर पोहोचली आहे, तर संक्रमितांची एकूण संख्या 4,46,85,037 पर्यंत पोहोचली। अमेरिकेतली एक महत्त्वाची बातमी। दक्षिण कॅलिफोर्नियातून आलेली बातमी आहे। कॅथलिक बिशप यांची हत्या करण्यात आली। बिशप डेव्हिड ओ कॉर्नेल यांची एका चर्चपासून काही अंतरावर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या गोळीबारात बिशप यांना लक्ष्य करण्यात आलं होतं किंवा का त्यांचा धर्म या हत्येमागे त्यांचं कारण ठरलं असं देखील अधिकाऱ्यांनी मात्र अजून स्पष्ट केलेलं नाही। ते मूळ आयर्लंडचे रहिवासी होते अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे। पोप फ्रान्सिस यांनी 2015 मध्ये लॉस एंजलिसच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती केली होती। पुढची बातमी आहे ब्राझीलची। साओ पावलो राज्यातील अनेक शहरांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, ज्यामध्ये एकूण 19 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। ही संख्या अजूनही वाढू शकते अशी माहिती ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी दिली। त्यामुळे साओ सेबेस्टियो आणि बर्टियोगा या 2 शहरांनी त्यांचे कार्निवल रद्द केलेत। या भागात बचाव पथकं त्याचबरोबर बेपत्ता आणि जखमी त्याचबरोबर ढिगाऱ्याखाली कोणी मृत आहे का याचा शोध सातत्यानं घेतला जातोय। या प्रदेशातील पर्जन्यवृष्टीने एका दिवसात 600 मिलीमीटरची पातळी ओलांडली आहे। ब्राझीलमध्ये कमी कालावधीत झालेल्या पावसाचं आतापर्यंतचं सर्वाधिक प्रमाण असल्याचं साओ पावलो मधल्या सरकारनं या निवेदनात म्हटलंय। बर्टियोगामध्ये त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा 687 मिलीमीटर पाऊस झाला। ही परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्याकडून समर्थनाची विनंती केल्याचंही गव्हर्नर डी फेट्रास यांनी एका निवेदनात म्हटलंय। या भागामध्ये 2 विमान आणि बचाव पथकही तैनात केली जात आहेत। इस्रायलनं हवाई हल्ले करत सिरियातल्या दमास्कसमधल्या निवासी परिसराला लक्ष्य केलं। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी प्रतिक्रिया दिली। आम्ही इराणला अण्वस्त्र मिळू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। या दुर्घटनेमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाल्याचं दमास्कस पोलिसांनी सांगितलं।
सदाबी या ऑक्शन हाऊसनं सर्वात जुन्या हिब्रू बायबलचा लिलाव करण्याचं ठरवलंय. 9व्या शतकाच्या उत्तरार्धात ते 10व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ते लिहिण्यात आलं होतं. हिब्रू बायबल ज्यू धर्म तसंच ख्रिश्चन धर्माचा पाया मानलं जातं आणि त्याला सर्वोच्च मानलं जातं आणि यासाठी 30 ते 50 लाख डॉलर्सची बोली लागेल अशी अपेक्षा आहे. मे महिन्यात हा लिलाव होणार आहे. या लिलावात सादर केलेल्या अंदाजानुसार सर्वात मौल्यवान छापील हस्तलिखित किंवा ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचं सदबीचे वरिष्ठ सल्लागार लिबरमन मेंड्स यांनी म्हटलंय. ब्राझीलच्या सर्वात कोरोनानंतर परतलेल्या रिओ दी जेनेरोमधल्या कार्निव्हलसाठी आल्यानंतर हजारो रसिक तिथे उपस्थित होते. ब्राझीलच्या या सगळ्या भागात ब्लॉको म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रीट पार्ट्यांचा इथे नागरिक आनंद घेत आहेत. कार्निव्हल म्हणजेच आनंद आणि आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया ब्राझीलवासी देत आहेत. या काळात मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी आनंद साजरा आपण करू शकतोय अशी प्रतिक्रिया तिथल्या रहिवासी जेसिका हिनं दिली. या कार्निव्हलमध्ये डॉग कार्निव्हलचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्वानांचं श्वानप्रेमी आणि त्याचबरोबर इथे विशेष वेशभूषा देखील त्यांना करण्यात आली होती. या परेडमध्ये रिओ दी जेनेरोमधल्या कार्निव्हलची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. पुढची बातमी आहे फ्लोरिडामधली स्पेसएक्सनं या फाल्कन 9 रॉकेट अंतराळात सोडल्याची ही बातमी आहे आणि त्यामुळे फ्लोरिडामधून हे उड्डाण झालं होतं. सर्वात शक्तिशाली असं हे स्पेसएक्सचं रॉकेट आहे आणि या रॉकेटनं आतापर्यंत 5 प्रक्षेपणं केलेली आहेत. एलन मस्क यांच्या मालकीची असलेली ही अंतराळ संशोधन कंपनी असलेली स्पेसएक्स कडून अमेरिकन सैन्यासाठी एक मोहीम देखील राबवण्यात आली आहे. काही निवडक जण वगळता स्पेसएक्स आणि अमेरिकन सरकारला या गुप्त मोहिमेबद्दल अधिकची माहिती या संदर्भातली देण्यात आलेली नाही. ही बातमी बघतोय आपण फ्लोरिडामधून झालेल्या या उड्डाणाची. आणि ब्रेकनंतर आता आपण इतरही बातम्या बघणार आहोत आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत हॉलिवूड आणि तिथे चालत असलेल्या सोहळ्यांबद्दलच्या. त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघतोय जर्मनीमधली, कारण जेसी आयझनबर्ग आणि मेलोड्रामचे कलाकार त्यांनी वर्ल्ड प्रीमियरच्या सेलिब्रेशनसाठी ते नुकतेच एकत्र आले होते. 73व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किल बोक्सून या केरियन फिल्मसोबत हा सिनेमा स्पर्धेत आहे. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या स्पर्धेतल्या जागतिक प्रीमियरसाठी मेलोड्राम या सिनेमातली महत्त्वाचे स्टारकास्ट देखील यावेळी उपस्थित होते. 2017मध्ये या फेस्टिवलच्या पॅनोरामा विभागात प्रदर्शित झालेल्या आणि ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी निवडलेल्या द बाउंड या त्यांच्या पहिल्या सिनेमानंतर लेखक दिग्दर्शक जॉन यांनी बर्लिनमध्ये परत आल्यानंतर हा चित्रपट त्यांच्यासाठी विशेष आहे. याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक ब्यून सुंग यून यांनी केलेल्या किल बोक्सून या चित्रपटाच्या प्रचारासाठी या फेस्टिवलसाठी इथे स्टारकास्ट आली होती. हा फेस्टिवल साधारण 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल असं सांगितलं जात आहे. पास्ट लाईफ ज्या 2 लहानपणीच्या मित्रांवरचा इंग्रजी कोरियन भाषेतली ही फिल्म आहे आणि ज्यात दक्षिण कोरियातून परदेशात आल्यावर हे दोघं विभक्त झाले होते आणि 2 दशकांनंतर हे न्यूयॉर्कमध्ये पुन्हा भेटले तेव्हाची ही गोष्ट आहे. हे सुंग यांच्या भूमिकेमध्ये तो यू आणि नोरा यांच्याच भूमिकेमध्ये ग्रेटा ली आणि आर्थर यांच्या भूमिकेत जॉन मग्रो भूमिका साकारतात. 18 चित्रपटांपैकी पास्ट लाईव्ह हा चित्रपटही यामध्ये आहे. 25 फेब्रुवारीला पुरस्कार विजेत्यांची घोषणा या फेस्टिवलमध्ये केली जाणार आहे. याच फेस्टिवलमध्ये रियालिटी या सिनेमाच्या प्रीमियरसाठी शनिवारी बर्लिनमध्ये अनेक कलाकार उपस्थित होते. यात स्विनी यांनी रियालिटी विनरची यात भूमिका साकारली आहे. बर्लिन ज्युरीचे सदस्य शनिवारी बर्लिनमधल्या रेड कार्पेटवरच्या इराणच्या निषेधात सहभागी झाले होते. आंदोलक आणि चित्रपट निर्मात्यांनी इराण सरकारनं या आंदोलकांना दिलेल्या फाशीचा निषेध म्हणून यावेळी त्यांनी गाणीही गायली. या सिनेमाच्या रेड कार्पेटर इतर सेलिब्रिटीज येत असतात, पण यावेळी त्यांनी इराणच्या निषेधात देखील हे कलाकार सहभागी झाले होते. इथे रेड कार्पेटर शॉन पेन यांनी देखील हजेरी लावली होती. सुपर पॉवर या माहितीपटाच्या जागतिक प्रीमियरसाठी ते आले होते. युक्रेनमध्ये घडणाऱ्या घटना आणि रशियाचं युक्रेनवरचं आक्रमण यावर हा माहितीपट आधारित आहे.
एफएसीआय रोगाचं निदान झाल्यामुळे ब्रूस विलिस यांच्या कुटुंबानं ते आता अभिनयापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे. सुमारे 1 वर्षानंतर त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. ब्रूस विलिस यांचं वय आता सध्या 67 वर्षाचं आहे आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियाचं त्यांना निदान झालं होतं अशी माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली. बाफ्ता पुरस्कार सोहळ्याविषयीच्या बातम्या देखील पुढे आपण बघतोय. 76वा बाफ्ता पुरस्कार सोहळा लंडनमधल्या साऊथ बँक येथल्या रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. बेस्ट फिल्म ठरली ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, तर महत्त्वाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे केट ब्लँचेट आणि महत्त्वाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऑस्टिन बटलर यांना, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार एडवर्ड बर्जर यांना मिळाला. या अवॉर्ड सोहळ्यामध्ये एरियाना डिबोस, शिला एटिम आणि डॅनियल डेडवार्ड यांनी देखील हजेरी लावली होती. या अकादमी फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार वितरित करण्यात आले. एडी रेडमॅन, शदाफ लतीफ त्याचबरोबर जुलियन मूर यांनी देखील या पुरस्कारांसाठी हजेरी लावली होती. ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. या सिनेमाला आधी 14 नामांकनं मिळाली होती. आयरिश ट्रॅजिकॉमेडी द बँचेस ऑफ इनशेरिन आणि मॅडकॅप मेटावर्स रोम एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या सिनेमाला देखील 10 नामांकनं होती. बँशीचा सर्वोत्कृष्ट ब्रिटिश कॅटेगरीमधला चित्रपट ठरला, तर कॅरी कॉन्डर आणि बॅरी यांना देखील सहाय्यक कलाकारासाठीचे पुरस्कार लाभलेत. प्रिन्सेस ऑफ वेल्स प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट या देखील रविवारी फिल्म्स अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित होत्या. प्रिन्स विल्यम हे ज्या अकादमीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ते ब्रिटन फिल्म अकादमीचे ते अध्यक्ष आहेत. 12 मार्चला ऑस्कर सोहळा पार पडेल, पण त्याआधी आयोजित होणाऱ्या बाफ्ता पुरस्कारांबद्दल कलाकार, दिग्दर्शक आणि सर्व तंत्रज्ञांसाठी हा पुरस्कार सोहळा महत्त्वाचा असतो. त्याआधी डीजीए पुरस्कार सोहळा पार पडला, त्यावेळेला देखील हॉलिवूड सेलिब्रिटीज अमेरिकेत उपस्थित होते. मिशेल विल्यम्स त्याचबरोबर अॅना केंड्रिक यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. त्याचबरोबर जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग हे देखील सपत्नीक यावेळी उपस्थित होते. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथे थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.